कसली जबरदस्त दिसते ना भुर्जी, त्याच्यापेक्षा 100 पटीत जास्त खायला एकदम भन्नाट झाली होती. तुम्हाला मी शिकवते आपण कशी भुर्जी केल्यानंतर एकदम छान ज्युसी फ्लफी मस्त भुर्जी तयार होते बघा. तर इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली होती. कढई गरम झाली, तेल घातले. तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले होते मी आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो. आपल्याला कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे. इथे मी 4 धुवून स्वच्छ अंडी घेतलेली आहेत. कांदा छान भाजायचा आहे, जास्त करपवायचा नाही आहे. कांदा असा भाजत भाजत हलवत राहायचं आहे आणि मीडियम असा मस्त भाजायचं आहे. खूप पुढं जाऊ नाही द्यायचं, म्हणजे एकदम चॉकलेटी वगैरे करतात काहीजणं, मग भुर्जी एकदम अशी ड्राय होते, सुट्टी भुर्जी. त्याच्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीत करून बघा. कांदा मीडियमच भाजायचा. त्याच्यामध्ये आपण आता टोमॅटो ॲड करणार आहोत. टोमॅटो छान भाजायचं, दोन्ही एकदम मस्त भाजून घ्यायचं. म्हणजे टोमॅटोचा असं जे ज्यूस असतो ना तो उतरला पाहिजे. त्याने फ्लफी आणि ज्युसी अशी मस्त भुर्जी तयार होते, एकदम सॉफ्ट छान लागते आणि कोरडी होत नाही. त्यामुळं नेहमी आपण मसाला जो आपण भाजतो तो एका प्रॉपर ह्याच्यामध्ये भाजायचा आहे. कन्सिस्टन्सी त्याची आली पाहिजे अशी प्रॉपर. आता बघा दोन्ही एकदम मीडियम भाजलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1.5 चमचा तिखट घातले आणि अर्धा चमचा मीठ घातलं. ह्याच्यामध्ये मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा असतो तितकीच हळद घातली मी. हळदीने एक छान चव येते, कलरही येतो. बघू शकता अशा प्रकारे आपला मसाला भाजला गेलेला आहे. खूप जास्त नाही, खूप कमीही नाही. याच्यामध्ये आपण 4 अंडी फोडून टाकणार आहोत. अंडे नेहमी धुवून घेत चला, कारण अंड्या म्हणजे वरून खराब असतात, त्यामुळं अंडी स्वच्छ धुवून घेऊन मग फोडून ह्याच्यामध्ये घालायची आहेत. आणि अशा प्रकारे अंडी फोडून घेतल्यानंतर ते पूर्ण अंडी आहेत ती छान अशी फेटून घ्यायची आहेत आपल्याला पूर्ण मसाल्यामध्ये. अजिबात मोठे तुकडे ठेवायचे नाहीत. छान मसाल्यामध्ये फेटल्यानंतर मसाला पूर्ण आतापर्यंत अंड्यामध्ये जातो आणि भुर्जी खायला देखील छान लागते. पाणी आपल्याला घालायचं आहे तर भरपूर. बघू शकता तुम्ही, मी जितकं पाणी घातलं तितकं. पाण्याचा शिंतोडा म्हणजे अगदी किंचित नाही दिलेला, बऱ्यापैकी पाणी वापरलं मी इथे, जेणेकरून भुर्जी आपली एकदम सॉफ्ट ज्युसी होईल आणि पूर्ण आतपर्यंत ते जे मीठ, तिखट आणि टोमॅटो कांद्याचं जे फ्लेवर होता तो आतपर्यंत मुरेल. अशा प्रकारे वरतून मी बारीक चॉप केलेली कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर घालून छान परतून घ्यायचं आहे मस्त. आणि पाणी आटत आल्यानंतर साईडने थोडं अजून तेल सोडायचं आहे आणि मस्त भुर्जी आपल्याला एकसारखी हलवून घ्यायची. आणि मग थोडं तेल सुटेपर्यंत गॅस चालू ठेवायचं. एकदा तेल सुटलं की भुर्जी तयार होते. छान असं परतून घ्यायचं आहे हलवून. भुर्जी आपली रेडी आहे आणि एका प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायची. अशा प्रकारे भुर्जी तयार आहे. आता आपण ती सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात. भुर्जी आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेतले. बघू शकता तुम्ही, मस्त अशी गरमागरम वाफाळती भुर्जी तयार आहे. खूप ज्युसी सॉफ्ट. तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळत असेल, अजिबात ड्राय नाही आहे, एकदम ज्युसी आणि सॉफ्ट अशी भुर्जी तयार आहे खायला. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आवडलं असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओचा आनंद घ्या.